दॅट्स अ ग्रेट वर्क आपण पाहिलं. यष्टांच्या मागे चेतन पाटील आपण पाहिलं तर अतिशय चांगलं कार्य करत असताना पाहायला मिळत आहेत. ॲज अ प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत पाहिलं, परंतु ॲज अ क्रिकेटर खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सुद्धा होताना पाहायला मिळाले आज या स्पर्धेमध्ये. या वेळेला आपण पाहतोय गुड डिलेव्हरीज पाहतोय. थोडासा आपण पाहतोय फटका खेळायचा होता, परंतु धीमा गतीने फेकलेला चेंडू होता आणि थोडासा चकमा दिलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. संतोषकडे आपण बघितला तर भरपूर दांडगा अनुभव आहे आणि तो अनुभव सध्या तरी पणाला लावत असताना आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण बॉलिंग करत असताना पाहायला मिळतात. आणि एकंदरीत आपण पाहिलं ना तर ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहिलं तर आत्तापर्यंत केलेली गोलंदाजी आपण पाहिलं तर खातंही खोलता आलं नाही. रुपेश प्रशांतजी पाटील यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक या स्पर्धेच्या माध्यमातून. हा जरूर आपण पाहतोय की मान्यवरांचं आगमन इथे होताना पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्याला पाहायला मिळत आहे. आज एकंदरीत पाहिलं आपण तर फायनल चा मात्र आपण पाहिलं क्षण मात्र येताना जवळ पाहायला मिळतोय, परंतु हा मॅच खूप महत्वाचा आहे मित्रांनो दोन्ही टीमसाठी. फुलटॉस चेंडू मात्र त्यावर फटका सजवलाय. लॉंग ऑफला फिल्डर आलेत, हलकीशी मिसफिल्ड झाली आहे आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. कोणतरी 2 धावा. हाच तर चुका आहेत मित्रांनो ज्या तुम्हाला अंतिमच्या क्षणाला भरपूर महागात पडू शकतात आणि ह्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करायला हवाय. आणि या एफर्ट्समध्ये आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिले पाठीराखे नाराज होत आहेत, त्याचप्रमाणे गोलंदाज नाराज होतोय, कर्णधार नाराज होईल. धावसंख्या 4च्या घरामध्ये 4 चेंडू नंतर संतोष डेफिनेटली एक अप्रतिम षटक फेकत असताना पाहायला मिळते आपल्या टीमसाठी. ऑन साइडला लेफ्ट केलेला फटका काऊ कॉर्नरच्या दिशेनं मात्र सुरेख झेल टिपला गेलाय आणि या झेलमुळे मात्र आपण पाहिलं विकेटचा पत्र होताना पाहायला मिळतोय. रन मशीन जे आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळतोय रुपेश गोवारे, मात्र त्याला परतीचा प्रवास इथे करावा लागतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला झटका सेकंड बॉय चंद्रपाडा टीमला. मिस्टर संतोषचा कौतुक करावं तितका कमी, कारण की डेफिनेटली या षटकामध्ये त्यांनी फलंदाजांना मात्र एकंदरीत पूर्णपणे आपल्या गोलंदाजीच्या माया जालमध्ये आणलंय आणि त्या माया जालमध्ये एकंदरीत जाल मात्र फसवलं गेलंय. हो इथे डान्सिंग डाऊन दी ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर आजच्या दिशेने वळताना पाहायला मिळाला. एक चांगला चेंडू चांगलं षटक मात्र इथे समाप्त होत आहे. एक सक्सेसफुल षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत फॉल काढ पाहतोय आपण 1-4 अशी सुरुवात मिळवली गेली आहे. एकंदरीत सिक्कीम बॉयज चंद्रपाडा टीम कुठेतरी विचार विनिमय करेल या पहिल्या षटकानंतर. एकंदरीत आपण पाहतोय इथे शिलाका आपण पाहतोय जे आमचे कॅमेरामॅन आम्हाला दर्शवतात की पूर्ण ग्राउंडचा आढावा घेताना पाहायला मिळतात आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहिले, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं संपूर्ण मैदानाचा आढावा ज्यांच्या माध्यमातून घेतला गेलाय. एकंदरीत आपण पाहिलं पहिलं षटक समाप्त झालंय, परंतु पहिल्या षटकाला बाजूला ठेवून आपण पाहिलं तर चांगली कामगिरी सिक्कीम बॉयजच्या फलंदाजांना करावीच लागेल. ज्या परीने म्हटलं जातोय ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळो ना मिळो तो नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न करा इतके की परमेश्वराला देणंही भाग पडेल आणि प्रयत्न ते प्रामाणिक करावे लागतील मित्रांनो. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक चांगला क्वालिटी क्रिकेट मात्र दर्शवावं लागेल.
चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर आल्यानंतर पहिला चेंडू दिशाहीन फेकलाय. सुरुवात ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे ना की वाईडनेस झाले, परंतु धावफलक हलकस पुढे 1 पुढे सरकताना पाहायला मिळत आहे 5 च्या आकड्यावर. और साइडला वर पिच चेंडूला लॉफ केलं जात आहे. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट सीमा रेखा पार. भावेश नावाचा A1 क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये ठोकलेला षटकार. मध्ये खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला, पिकअप शॉट पाहायला मिळाला आणि दॅट्स अ बिग. 11च्या घरामध्ये धावफलक. आक्रमण करण्याचा मात्र इथे निर्धार निश्चय मात्र केला गेलाय. एकंदरीत आपण पाहिलं ना, जोपर्यंत भावेश तोपर्यंत सगळं काही असेल. डबलीला मिस टाइम झालाय. हवे चेंडू पाहायला मिळतोय, फिल्डर आली आहेत आणि या वेळा ग्रेट वर दॅट्स अ गुड टेकन आणि सुंदर देखना झेल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कलेक्ट केला जातोय आणि भावेश जोगले इथे आउट होताना पाहायला मिळत आहेत. सुरेख झेल मात्र कलेक्ट केला गेला, परंतु ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं ना की ज्या खेळाडूला जेव्हा कॅच कंप्लीट केल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःला सेफ ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु आपण पाहिलं ना की कुठेतरी थोडंसं आपण पाहिलं तर पायामध्ये आपण पाहिलं तर क्रॅम्प येताना पाहायला मिळत आहे आणि कोणतरी हलकीशी दुखापत मात्र तिथे जरूर जाणवतीये. परंतु ग्रेट वर्क, दॅट्स अ ग्रेट वर्क आणि आपल्या टीमच्या साठी मात्र हे आपलं योगदान असतं की असं नाहीये की मित्रांनो की गोलंदाजीच फलंदाजीच करणं म्हणजेच प्रत्येक खेळाडूच्या भागामध्ये ना, तर नक्कीच फिल्डिंगच्या जोरावर सुद्धा तुम्ही मॅचेस मात्र जिंकू शकताय आणि तेच मात्र फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर एकदम दर्जाचा झेल सध्या तरी कलेक्ट केला गेला आणि त्या झेलमुळे आपण पाहिलं ना एक चांगला बॅटर्स आपण पाहिलं तर पॅव्हिलियनच्या दिशेने धाडला गेला. विकेटचं पतन झालं. धाव फलकाचा विचार करायचा झाला तर एकंदरीत 11 या धावा पाहायला मिळतात. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय की आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय हिमांशू. आज 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी जबाबदारी असणाऱ्या 4थ्या क्रमांकाची. हा चेंडू वाईड लाईनच्या दिशेनं डेडलाईन मध्ये मात्र आपण पाहिलं तर प्रसन्न भोईर सरांनी मात्र इशारा दिला गेला की हा दिशेने चेंडू आहे आणि त्या चेंडूला पुन्हा फेकावं लागणारे 12 धाव फळकावर आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की चेतनचं कमबॅक, फटका हवेत, फिल्डर अंडरनीथ संतोषने मात्र सुरेख झेल मात्र कलेक्ट केला जातोय. दुसरा झटका या ओव्हर मध्ये दिला गेलाय. सिक्कीम बॉय चंद्रपाडा टीमला अडचणीमध्ये आता येताना पाहायला मिळत आहे. अडचणीचं प्रमाण चेतनने वाढवले आपल्या गोलंदाजीमध्ये.
इथं धावसंख्या 17च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. डेफिनेटली आपण पाहिलं क्षेत्ररक्षणाचा म्हणजे दर्जा वाढवायला हवा होता. ऑफस्टंपच्या बाहेर त्यावर एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. एकंदरीत आपण पाहिलं की ध्रुवने जेव्हा शॉट खेळला गेला आणि लगेच म्हटलं गेलं की जास्त घाई करायची गरज नाही आहे, एकंदरीत सिंगल मिळेल. 18 धावा फळकावर पाहायला मिळतात. एकंदरीत 2 षटकाचा खेळ मात्र इथे फिनिश होताना पाहायला मिळतोय. आणि जी सरासरी आपण पाहिली आहे तर 9च्या सरासरीने 18 धावा आल्यात. सिक्कीम बॉय चंद्रपाडा टीम आपण पाहिली आहे. एका बाजूने आज सातत्याने तितकं चांगलं ग्रेट वर्क केलं गेलं आहे, परंतु ज्या घडीला आपण पाहिलं ना की या महत्त्वपूर्ण आणि निर्णायक मॅचमध्ये आपण पाहिलं तर त्यांच्याकडून एक चांगली अपेक्षा आहे, परंतु शांती स्पोर्ट्स आपण पाहिलं आहे ना की स्वतःची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे. गड राखायचं आहे, परंतु या गड राखण्याच्या अनुषंगाने मात्र आपण पाहिलं ना तर एक चांगला क्वालिटी क्रिकेट दर्शवायचं आहे. मात्र आपण पाहूया तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल. एक तंत्र अवगत केलं गेलं आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर फील्ड पोझिशन आपण डीपमध्ये ऑन साईडला जरूर पाहायला मिळत आहे. आता महत्वपूर्ण नरेशच्या हातामध्ये षटक असणार आहे आणि एक गेम चेंजर्स स्पेल म्हणून नेहमी सातत्याने पाहिला आहे आपण नरेश या गोलंदाजाचा, परंतु या वेळेला तो गेम चेंजर स्पेल येताना पाहायला मिळेल का? कारण की असा अटॅक करण्याच्या अनुषंगाने फलंदाज पाहायला मिळतील, कारण की ध्रुवने विश्वास ठेवला होता की एकंदरीत जेव्हा त्याने शेवटचा बॉलला सामना केला होता तेव्हा त्याने सांगितलं की एकच धाव घेणार आणि या षटकाची सुरुवात मी करणार आणि पाहूया कशी केली जाईल. हुक करण्याचा प्रयत्न, हवेत फटका आहे, फिल्डर मात्र दूर राहिले. तिथे धावा घेण्याची संधी प्राप्त झाली आहे आणि यस डेफिनेटली ते आपण पाहतोय गुड रनिंग विदिन द विकेट पाहायला मिळत आहे आणि कोणतरी 2 धावा मात्र इथे अर्जित केल्या गेल्या. फटक्यामध्ये आपण पाहिला नक्कीच तितका दम नव्हता, परंतु भरपूर वेळ हवेत होता, ज्याप्रमाणे एलिव्हेशन नव्हतं आणि कोणतरी फिल्डर मात्र तिथे लांब राहिले गेले. ध्रुव कडून चांगल्या अपेक्षित असेल चांगली फलंदाजी, आज अ ग्रेट बॅटर म्हणून चांगलं कार्य करावं लागेल चंद्रपाडा टीमसाठी. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. टीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पडल्यानंतर थोडासा धीमा झालाय. त्याचा प्रत्यय आपण पाहिलं की नक्कीच तोड धावा मात्र जरूर मिळतील, पण ते ज्याप्रमाणे इंटेंट दर्शवला जातोय ना सुरेख फटकेबाजी, म्हणजेच मैदानाच्या चोही बाजूने फटकेबाजी करू शकतोय ध्रुव नावाचा बॅटर. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं की सिच्युएशनला सांभाळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय, कारण की जी लाईफ लाईन आपण पाहतोय जोडण्याचा प्रयत्न केला जातोय, सिंगल डबल आणि तीच लाईफ लाईन आपण सध्या तरी जोडली गेली, कारण की प्रति 2 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा त्याने अर्जित केल्या. धावफलक 22च्या घरामध्ये पोहोचलाय. नरेश सज्ज होताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ध्रुवसाठी हा पुढचा चेंडू असेल. ऑन साइडला फटका, जणू काही चाबूक शॉट, या वेळेला हाताला स्पर्श करून चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळेल मोठा फटका, पंचांचा इशारा. यस इट इज अ षटकार. भरपूर थोडासा लांब राहिला, परंतु प्रयत्न केला गेला. धावफलक 28, 28 रन्स. आणि ध्रुव आपण पाहिलं ना तर ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकतो की काउंटर अटॅक करणारच आहे आणि त्याने दर्शवलं गेलंय. पुढे येऊन या वेळेला चार्ज केला जातोय, लाठी चार्ज, हल्ला बॉल, हा बिग सिक्सर मैदानाच्या आतमधून ठोकलाय ध्रुवनं.
कंप्लीट केली आहे. आणि आता मात्र जंगली ग्रुपच्या माध्यमातून मला वाटतंय की ध्रुवसाठी पारितोषिक असू शकत आहे, कारण की सलग 3 चेंडूवर 3 षटकार मात्र जिथे लगावले गेलेत. आणि यस, ज्याप्रमाणे सकाळपासून आपण पाहिलं की जंगली ग्रुपच्या माध्यमातून पारितोषिक होती, परंतु आता लगावले तर पारितोषिक येईल का हा मोठा प्रश्न असेल. सध्याच्या घडीला पण बघितलं ना तर धाव फळक डेफिनेटली 40च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. आणि नरेशला मात्र या वेळेला एक चांगल्या गोलंदाजाला मार पडलाय ध्रुवच्या माध्यमातून. या वेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली आणि ही लाईन होती. एकंदरीत पाहिलं आपण तर 2 धावा मात्र आपण पाहतो मिळवल्या गेल्या. कदाचित आपण पाहतो की ही लाईन सुरुवातीला जर पकडली असती तर कदाचित जास्त आणि जास्त बेनिफिट मात्र जरूर मिळालं असतं, परंतु आपण पाहिलं तर तसं काय होताना पाहायला मिळालं नाही. आणि एकंदरीत आपण पाहिलं की नरेशच्या षटकामध्ये आपण पाहिलं की सिक्कीम बॉईजने आपण पाहिलं तर मोमेंटम मात्र आपण पाहिलं तर शिफ्ट केला गेला. सुरुवात आपण पहा ना, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे असं वाटलं होतं की कुठे ना कुठे ही धाव फळ कमी पडेल, परंतु पहिल्या षटकामध्ये 4 आल्या. त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 24, म्हणजे 4चा आकड्यानेच मात्र आपण पाहिलं की इथे गणित काहीतरी थोडंसं बदली केले. एकंदरीत फॉल्कावर पाहिलं आपण तर 42 झाल्यात आणि 43 धाव्यांचं मात्र एक टफ वालून तगडं वाला टार्गेट मात्र सेट केलं गेलं आहे शांती स्पोर्ट्स चुचंद्र या संघाच्या समोर. आणि या मोठ्या आता टार्गेटचा पाठलाग आता मोठाच करायचा आहे, तर मोठा वाला मात्र आपण पाहू शकतो स्टार्ट करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळेल काय, तो म्हणजे शांती स्पोर्ट्स. कशा पद्धतीने टिट फॉर टॅट उत्तर दिलं जाईल हे प्रत्यक्षात पाहणार, परंतु आपण होऊया डीजे कडे गाणं ऐकूया. त्यानंतर उर्वरित दुसऱ्या इनिंगला सुरुवात आमच्या सतीश समालोचक मित्र तुषार सोनवणे यांच्या बाजूने करूया.
धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या श्रद्धांजली चषक 2024मध्ये पहिला बॉल खेळण्यासाठी चेतन पाटील तयार. पहिला बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, षटकापासून थोडासा दूर टाकला गेला बॉल. श्वेत आलेत षटक क्रमांक 2 मध्ये. बॉल गेलाय तो म्हणजेच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फेकी होईल. तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाईल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 चक्रामध्ये. बॉल तयार. श्वेत लो या ठिकाणी जर पाहिजे तर थोडंसं धीम्या गतीने टाकला होता. भावेश जोगले यांच्या माध्यमातून चुकी घडली जाते, परंतु पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा जरूर केला गेलेला प्रयत्न, थोडासा जर पाहिलं तर धीम्या गतीने टाकला होता. चेंज ऑफ पेस गतीमध्ये थोडासा परिवर्तन केला तो म्हणजे श्वेतच्या माध्यमातून, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर भावेश जोगलेने केलेली चुकी आता मात्र किती मोठी ठरेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुनीलची बॅट जर लागली तर या धावा चेस होऊ शकतात. 10 बॉल 37 धावांची गरज. आणखीन देखील आपला भगवा झेंडा वेगाने लहरताना दिसतो जिशन स्टेशनवरती आपण पाहू शकाल. या मैदानावरती हवेचा वेग आहे. ऑन साईडला हेलिकॉप्टर उडवला, लँड झाले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस्टर सुनीलच्या बॅटमधून आलेला हा धमाका 6 धावांकरिता श्रद्धांजली चषकातील उत्तुंग षटकार. 6 धावा. डीजे वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोचली आहे 12च्या घरामध्ये. 9:31. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जेल महत्वाची आहे, रुपेशला देखील माहिती आहे. बॉलच्या मागे वेगाने धावतात, परंतु बॉलने वडण घेतले. बॉल गेला डीप लॉंग लेगला आणि पाहता पाहता जर पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट केली गेली, दुसरी धावाचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा देखील कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये केल्या गेल्या. आणि या 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र 14 धावा, 8 चेंडू, 29 धावा. इथून जर पाहिलं तर विशाल सर एक षटकार येतोय. सिंगल डबलच्या सायने जरी 8-9 धावा बनत आहेत तर डेफिनेटली इथून जर पाहिलं तर शेवटच्या बॉल षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 20 धावा आणि या मॅचला एक वेगळं टर्निंग पॉईंट येईल. परंतु 8 मध्ये 29ची गरज मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. श्वेत सुनीलसाठी तयार होतील. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. चांगला बॉल पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. हे सकाळच्या सत्रात दर्शवलं. लेग कटर होता, पडल्यानंतर बाहेर निघाला आणि स्विंग प्रॉपर झाला. गुड लेंथवरती हा बॉल स्पॉट केला गेला. तिथून जर पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. हा बॉल डॉटच्या माध्यमातून. आता मात्र प्रेशर, दबाव, तणाव मैदानाच्या आतमध्ये दिसतोय तो म्हणजेच शांती स्पोर्ट जुचंद्र या टीमवरती. कोलवर टप्प्याचा बॉल होता. एवढा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला गेला. ऑन साईडला बॉल निघून चालला लॉंग ऑनला. सरळ साईड स्क्रीनच्या समोर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चेतन पाटील आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुनील या दोन्ही बॅटरने जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 2 धावा कंप्लीट केल्या आहे. आता मात्र 6 चेंडू आणि विजयाकरिता 27 धावींची गरज. 6 मध्ये 27 या ऐकूया डीजे युवराजला. येऊया या महत्वाच्या मॅचच्या दिशेने.
धन्यवाद डीजे. सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसामध्ये आपण ऐकतायत. 6 चेंडू 27 धावा हे मॅचचं समीकरण. महत्वाची मॅच आहे आणि इथून जर पाहिले तर महत्वाच्या मॅचेसमध्ये चांगली धावसंख्या अपेक्षित होती, परंतु ती चांगली धावसंख्या दिसली नाही आहे आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं दडपण जाणवलं जाते. 6 चेंडू 27 धावा शांती स्पोर्ट जुचंद्र. फुलटोस ऑन साइडला बॉलला वडवले गेले. बॉल चालला डीप विकेटला. क्षेत्ररक्षक आले तर अप्रतिम फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट होईल नो डाऊट, कारण की क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय. त्या फिल्डरच्या माध्यमातून यावेळेला कोण आउट होईल? आउट कोण होईल? तर येस, आउट झालाय सुनील. परती जर असं पकडावं लागेल, फिल्डिंगला दाद द्यावी लागेल. अप्रतिम फिल्डिंग क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाले. OUT आउट. फलंदाज सुनील बॅक टू दी डगआउट. कल्पनाखाली आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जाणवला जाईल शांती स्पोर्ट जुचंद्र, कारण की 15 चेंडू आणि इथून इथून देखील जर पाहिले तर 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 25 धावा. थोडंसं दडपण तणाव जाणवला जातोय निश्चित स्वरूपात, कारण की मॅच महत्वाची होती. इथून जर मॅच जिंकला असता तर नक्कीच विशाल सर इथून ट्रॉफी लागू झाली असती, पारितोषिक लागू झालं असतं. परंतु स्वतःच्या घरच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर थोडासा अप्रतिम खेळ त्याचा झाला, परंतु शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर थोडासा संघ डगमगला गेला आणि तिथून जर पाहिलं तर सोनीलची देखील एक महत्वाची विकेट होती, ती निघून गेले. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येत आहेत, ते म्हणजे मिस्टर सूरज. सूरज देखील एक अप्रतिम फलंदाज आहेत. अंडर परिसराचा भरपूर अनुभव त्यांना आहे. कित्येक वेळा खुले गटातून ते सूरज खेळतायत आणि सातत्याने जर पाहिले तर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. परंतु आज या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानावरती त्यांना षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील विचार करतोय या धावा कशा रोखायच्या. टीम मिटिंग देखील झाली ज्यावेळेला विकेट गेला, परंतु स्ट्राईक एंडला चेतन पाटील यांना आपण पाहतायत. 5-25 ऑन साइडला बॉलला वळवले गेले. बॉल सुंदररीत्या निघून चाललाय तो म्हणजे बाउंड्री लाईनच्या दिशेने. अप्रतिम अप्रतिम जबरदस्त झेल पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि या वेळेला जर पाहिलं बॅक टू बॅक द्रुची कमालीची गोलंदाजी, आणखीन एक धक्का दिलाय टीम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये शांती स्पोर्ट जुचंद्र संघाला चेतन पाटील बॅक टू दी डगआउट. शिमग्याचं संगीत आज जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात आजच्या दिवसात आपल्याला कुंभडहवली निश्चित स्वरूपात पाहायला मिळाले. एक जल्लोष या जुचो नगरीमध्ये सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय आणि उद्या दिवस देखील तितका महत्वाचा असेल. ऑन साइडला बॉलला वळवले गेले. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 19 धावा. येणारे बॉल तुमच्याकडे इथून देखील शिल्लक असतील ते म्हणजे 3 आणि विजयाकरिता लक्ष असेल 24 धावेंचं. मॅच थोडीशी लांब गेली आहे, ती म्हणजे शांती स्पोर्ट जुचंद्र टीम पासून. ऍक्शन थोडीशी वेगळी आहे दुरुची, परंतु गोलंदाजी चांगली आहे. याही वेळेला जर पाहिलं तर सुंदर झेल त्याच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पकडला जातोय. हिमांशू अप्रतिम झेल. आतापर्यंतचा हा तिसरा झेल हिमांशूने मैदानाच्या आतमध्ये पकडलाय. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला गेलाय. संघ पाहायला मिळतोय शांती स्पोर्ट जुचंद्र.
50-50 असती, परंतु 2-24 म्हणजेच एकतर्फी मॅच झुकली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर सिक्कीम बॉय चंद्रपडाचं मी कौतुक करेन, रुपेश गोवारी, त्यानंतर भावेश जोगले, ध्रुव, हिमांशू, त्यानंतर जर पाहिलं तर दिनेश असतील, त्यानंतर श्वेतला देखील आपण पाहिलं, त्यांच्याच माध्यमातून आज जबरदस्त खेळ झाला. विवेकला आपण विघ्नेशला आपण पाहिलं आणि या वेळेला जर पाहिलं तर ऑन साइडला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने जर पाहिलं तर विजय झालाय सिक्कीम बॉय चंद्रपडा. कॉंग्रॅच्युलेशन्स, फायनल मध्ये दाखल झालाय सिक्कीम बॉय चंद्रपडा. अभिनंदन असेल, 2 हात करण्यासाठी रेडी होईल. आजच्या दिवसातील बॅक टू बॅक 4था मॅच